आज छत्रपती संभाजीनगर येथील सर्व आंबेडकरवादी पक्ष संघटनांच्या वतीनं विद्यापीठ अनुदान आयोगाने लागू केलेल्या इक्विटी बिलाच्या विरोधात माननीय सर्वोच्च न्यायालयाने जो स्थगिती आदेश दिलेला आहे त्याच्या विरोधात निदर्शने करण्यात आली। या निदर्शनांचा प्रामुख्याने उद्देश होता की UGCने लागू केलेलं इक्विटी बिल हे सक्षमपणे त्याची मांडणी झाली पाहिजे, त्याच्यामध्ये ज्या ज्या त्रुटी आहेत त्या त्रुटी तात्काळ दूर झाल्या पाहिजेत आणि आज तक आहेत ज्या ज्या संस्थात्मक हत्या या देशामध्ये संशोधक विद्यार्थ्यांच्या, दलित विद्यार्थ्यांच्या, बहुजन विद्यार्थ्यांच्या झालेल्या आहेत त्यांचा तपास पुन्हा एकदा सुरू झाला पाहिजे। कारण आजपर्यंत सर्वोच्च न्यायालय असेल किंवा इथलं सरकार असेल यांनी एकाही प्रकरणामध्ये आमच्या विद्यार्थ्यांना न्याय दिलेला नाही आहे। ज्या विद्यार्थ्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करण्यात आलं त्या विद्यार्थ्यांना अद्यापपर्यंत न्याय मिळालेला नाही आहे आणि जर सरकार आम्हाला न्याय देणार नसेल तर रस्त्यावरती उतरून आंदोलन केल्याशिवाय आमच्या आंबेडकरी कार्यकर्त्यांपुढे पर्याय उरलेला नाही आहे। आज ज्या पद्धतीने सवर्णांच्या मुठभर सवर्णांच्या विरोधाला बघून न्यायालयाने जसा स्थगिती आदेश दिला त्याच पद्धतीने या देशातल्या 90% बहुजन समाजाच्या भावना लक्षात घेता सर्वोच्च न्यायालयाने तातडीने हे इक्विटी बिल लागू केलं पाहिजे। या बिलामध्ये सुधारणा केल्या पाहिजेत आणि जी माणसं या देशामध्ये जातीच्या, धर्माच्या किंवा लिंगाच्या नावावरती भेदभाव करतात अशा सर्वांना कठोर शासन झालं पाहिजे अशी आमची प्रामुख्याने मागणी आहे। आणि जर सरकार या पद्धतीनं आमच्यासोबत वागणूक करणार असेल तर आम्ही रस्त्यावरती उतरून तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही, या देशातल्या सत्तेला उलथून टाकल्याशिवाय राहणार नाही असा आमचा ठाम निर्धार आहे। आणि आंबेडकरी संघटना अशाच पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांचं समतेचं तत्व जोपर्यंत या देशामध्ये लागू होणार नाही अशाच पद्धतीने संघर्ष करत राहील असा आमचा निर्धार आहे।